कल्ट म्हणजे काय आणि कल्टिश बिहेवियर कसा असतो हे आज आपण पाहूयात. कल्पना करा एक व्यक्ती आहे. तो जे बोलतो तेच अंतिम सत्य मानलं जातं. त्याच्या विचारांवर प्रश्न विचारणं म्हणजे त्याचा अपमान मानला जातो. बाहेरच्या जगातील लोक काय म्हणतात याला त्या व्यक्तीचे अनुयायी काहीच किंमत देत नाहीत. आणि जर कोणी त्या समूहावर किंवा त्या व्यक्तीवर टीका केली तर उत्तर मिळतं, तुम्हाला सत्य समजलेलं नाही. तुमची बुद्धी अजून त्या पातळीवर पोहोचलेली नाही. तुम्ही आमच्या विरुद्ध बोलत आहात म्हणजे तुम्ही अज्ञानात आहात. आता प्रश्न असा आहे, ही फक्त अंधश्रद्धा आहे की यामागे काहीतरी वेगळं सायकॉलॉजिकल मेकॅनिझम काम करतंय? आणि त्याहून महत्त्वाचं, आपण स्वतः एखाद्या कल्टिश एन्व्हायर्नमेंटमध्ये आहोत हे आपल्याला कसं कळणार? आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. कल्ट म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम एक गैरसमज दूर करूयात. कल्ट म्हणजे फक्त एखादा विचित्र असा वाटणारा धार्मिक पंथ नाही. सामान्य भाषेत कल्ट हा शब्द अशा समूहासाठी वापरला जातो जिथे एखाद्या व्यक्तीभोवती किंवा विशिष्ट विचारसरणीभोवती अतिशय तीव्र निष्ठा निर्माण केली जाते आणि त्या निष्ठेमुळे व्यक्तीची स्वतंत्र विचार करण्याची क्षमता, निर्णय स्वातंत्र्य किंवा बाहेरील जगाशी असलेला संपर्क कमकुवत होऊ लागतो. कल्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीभोवती, विचारसरणीभोवती किंवा धार्मिक आध्यात्मिक विश्वासाभोवती निर्माण झालेला असा एक छोटा, बंदिस्त आणि अत्यंत निष्ठावान समूह, ज्यामध्ये अनुयायी त्या व्यक्तीला किंवा विचारांना अतिशय महत्त्व किंवा ऑथॉरिटी देत असतात आणि बाहेरील विचारांपासून स्वतःला दूर ठेवत असतात. मी स्वतः 12 वर्षे एका अशा कल्टचा सदस्य होतो. जेव्हा हे माझ्या लक्षात येऊ लागलं, तेव्हा मी त्यातून बाहेर पडलो. पण तोपर्यंत मी बरंच काही गमावून बसलो होतो. प्रत्येक कल्टमध्ये अनेकदा एक कॅरिझमॅटिक लीडर किंवा गुरु असतो. तो स्वतःला इतरांपेक्षा अधिक ज्ञानी, विशेष किंवा सत्याचा अंतिम स्रोत म्हणून प्रस्तुत करत असतो. आणि हळूहळू एक समीकरण तयार होतं. गुरु म्हणजेच सत्य. गुरु किंवा नेता जे म्हणतो तेच सत्य आणि त्याच्या विरोधात जाणारा म्हणजे अज्ञानी, वाईट किंवा शत्रू. सोप्या भाषेत एखाद्या गुरु किंवा नेत्याच्या किंवा विचारसरणीच्या प्रभावाखाली लोक इतके जातात की त्यांची स्वतंत्र विचार करण्याची क्षमता आणि प्रश्न विचारण्याची सवय कमी होते. तेव्हा त्या समूहाला कल्ट लाईक म्हणता येते. कल्टची सामान्य काही विशिष्ट लक्षणे असतात. त्यातलं पहिलं लक्षण म्हणजे एका व्यक्तीला ऑथॉरिटी मानून त्याला देवासमान मानणे. आमचा गुरु किंवा नेता चुकूच शकत नाही अशी धारणा बाळगली जाते. दुसरं लक्षण म्हणजे आंधळी आज्ञाधारकता. आपल्या गुरु किंवा नेत्याच्या आदेशावर प्रश्न न विचारता विश्वास ठेवणे. तिसरं लक्षण म्हणजे प्रश्न विचारण्याला विरोध. शंका घेणे म्हणजे श्रद्धेचा अभाव आहे किंवा विश्वासघात आहे असे मानले जाते. चौथं लक्षण म्हणजे आम्ही विरुद्ध ते अशी मानसिकता तयार करणे. बाहेरचे लोक चुकीचे आहेत, अज्ञानी आहेत किंवा वाईट आहेत असे मानणे. पाचवं लक्षण आहे इन्फॉर्मेशन कंट्रोल. विरोधी माहिती, टीका किंवा पर्यायी विचारांपासून अनुयायांना दूर ठेवणे. सहावं लक्षण आहे भीती किंवा अपराधीपणाचा म्हणजे गिल्ट ट्रिपचा वापर करणे. जसे की आमचा समूह सोडल्यास, आमचा ग्रुप सोडल्यास अनर्थ होईल, तुमचं आध्यात्मिक नुकसान होईल असे सांगणे किंवा घाबरवणे. सातवं लक्षण आहे व्यक्तिगत आयुष्यावर नियंत्रण करणे. जसे पैसा, करिअर, नातेसंबंध, कपडे, लैंगिकता, राहणीमान किंवा निर्णयांमध्ये हस्तक्षेप करणे. समूह सोडणाऱ्यांविषयी द्वेष बाळगणे किंवा त्यांचा बहिष्कार करणे, त्यांना वाळीत टाकणे. आमच्या गुरुला विशेष दैवी ज्ञान असल्याचा दावा केला जातो. आमचे जे गुरु होते त्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला आहे, त्यांना ईश्वर प्राप्ती झाली आहे असा प्रचार त्यांचा केला जायचा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक छोटा धार्मिक किंवा आध्यात्मिक समूह हा कल्ट नसतो. कल्ट हा शब्द सामान्य वापरात बराच सैलपणे वापरला जातो. एखाद्या समूहाचे मूल्यमापन करताना त्याचे पॉवर डायनॅमिक्स, कोअर्शन आणि मॅनिप्युलेशन याकडे पाहणे अधिक योग्य ठरते. कल्ट म्हणजे फक्त वेगळ्या प्रकारची श्रद्धा नाही. जेव्हा श्रद्धेपेक्षा व्यक्ती महत्त्वाची होते आणि प्रश्न विचारण्यापेक्षा आज्ञापालन महत्त्वाचे होते, तेव्हा कल्ट लाईक बिहेवियर सुरू होतो. पण कल्टिश बिहेवियर म्हणजे काय? इथे एक महत्त्वाचा फरक आहे. कल्ट आणि कल्टिश बिहेवियर हे एक नाही. एखादा समूह पूर्णपणे कल्ट नसला
तरी त्यामध्ये कल्ट लाईक किंवा कल्टिश कॅरेक्टरिस्टिक्स असू शकतात. उदाहरणार्थ, एखादा गुरु, एखादी पॉलिटिकल मूव्हमेंट, एखादी कम्युनिटी, एखादा इन्फ्लुएन्सर किंवा एखादा आयडिओलॉजिकल ग्रुप यांच्यामध्ये काही विशिष्ट पॅटर्न्स दिसू लागले तर आपण त्याला कल्टिश बिहेवियर म्हणू शकतो. आणि हे पॅटर्न्स धार्मिकच असतात असंही नाही. कल्टिश बिहेवियरची काही प्रमुख लक्षणं आहेत. जसे की एका व्यक्तीला विचारांपेक्षा मोठं बनवणं. सुरुवात होते एका विचाराने, पण हळूहळू विचारापेक्षा व्यक्ती महत्त्वाची बनत जाते. गुरुजी म्हणाले म्हणजे तेच खरं असेल. आपल्या नेत्याने किंवा गुरुने सांगितलं आहे म्हणजे ते बरोबरच असणार. आपल्या गुरुने हे सांगितले त्यामुळे त्यावर प्रश्नच नाही. इथे आपण विचार तपासत नाही. आपण व्यक्तीच्या ऑथॉरिटीवर विश्वास ठेवतो. हा पहिला धोक्याचा संकेत असू शकतो. दुसरं लक्षण आहे प्रश्न विचारण्याला विरोध. एका हेल्दी ग्रुपमध्ये प्रश्न विचारले जातात कारण चांगल्या विचारसरणीला प्रश्नांची भीती नसते. जर एखादी कल्पना चुकीची असेल तर प्रश्न विचारल्यामुळे ती चुकीची असल्याचं समोर येईल आणि जर ती बरोबर असेल तर प्रश्नांमुळे ती अधिक मजबूत होईल. पण कल्टिश एन्व्हायरमेंटमध्ये परिस्थिती उलटी असते. तिथे प्रश्न विचारणारा व्यक्तीच प्रॉब्लेम होऊन जातो. तू एवढा संशय का घेतोस? तुला विश्वास ठेवता येत नाही का? तू अजून स्पिरिच्युअली इव्हॉल्व्ड झालेला नाहीस. तुझ्यात आध्यात्मिक परिपक्वता आली नाही. म्हणजे प्रश्नांचं उत्तर दिलं जात नाही. प्रश्न विचारणाऱ्यालाच चुकीचं ठरवलं जातं. तिसरं लक्षण आहे आपण विरुद्ध ते असा भेद तयार करणे. कल्टिश ग्रुप्समध्ये एक सायकोलॉजिकल बाउंड्री तयार होते. आपणच योग्य आहोत आणि बाकीचे चुकीचे आहेत. आपल्याला सत्य समजलं आहे, बाकीचे लोक अज्ञानात आहेत. बाहेरचं जग मायेत जगत आहे आणि आपल्याला ज्ञान प्राप्त झालं आहे. आपल्या विरुद्ध बोलणारे सगळे अज्ञानी किंवा वाट चुकलेले आहेत. या प्रकारचा एक समज तयार करून घेतला जातो. आणखी एक लक्षण आहे बाहेरील माहितीवर अविश्वास दाखवणे. हा खूप महत्त्वाचा संकेत आहे. कल्ट तुम्हाला सांगतो बाहेरचं कुणाचं ऐकू नका, दुसऱ्या गुरूंपाशी जाऊ नका, फक्त आमच्या गुरूंकडेच सत्य आहे. बाहेरील प्रत्येक स्रोत चुकीचा आणि आपल्या ग्रुपमधला स्रोत बरोबर असा पॅटर्न तयार होऊ लागला तर मग क्रिटिकल थिंकिंग धोक्यात येते. कल्टिश बिहेवियरचे आणखी एक लक्षण आहे लीडरची चूक मान्य न करणे. माणूस आहे म्हणजे चुका होणारच. गुरुही चुकू शकतो, राजकीय नेता चुकू शकतो, विचारवंत चुकू शकतो, सायंटिस्ट देखील चुकू शकतो. पण कल्टिश एन्व्हायरमेंटमध्ये गुरुची चूक, लीडरची चूक एक्सप्लेन करण्यासाठी अनुयायी स्वतःच नवीन थेअरीज तयार करू लागतात. गुरुजींनी तसं बोललं पण त्यामागे खोल अर्थ होता. तुम्हाला त्यांचा खरा अर्थ समजला नाही. त्यांनी हे जाणीवपूर्वक केलं असेल. अशा प्रकारे लीडरच्या प्रत्येक चुकीचं रॅशनलायझेशन केलं जातं. जर कुणी यांच्या गुरुवर किंवा यांच्या कल्टवर क्रिटिसिझम किंवा टीका केली तर हा यांच्यासाठी एक हल्ला असतो, अटॅक असतो. इंटेलेक्च्युअल कल्चरमध्ये क्रिटिसिझम म्हणजे शत्रुत्व नसतं. एखाद्या विचारावर टीका करणं म्हणजे त्या विचाराला सुधारण्याची संधी असते. पण कल्टिश एन्व्हायरमेंटमध्ये क्रिटिसिझम म्हणजे जणू काही खूप मोठं पाप मानलं जातं. तुम्ही प्रश्न विचारला की तुम्ही त्यांच्यातले राहत नाही आणि इथून पुढचा टप्पा आणखी धोकादायक असतो. याला शनिंग म्हणतात. म्हणजे मतभेद असणाऱ्या किंवा शंका करणाऱ्या व्यक्तीपासून सामाजिक अंतर ठेवणे, त्याच्याशी बोलणं टाळणे, तो निगेटिव्ह आहे, तो ग्रुप सोडून गेला असा त्या व्यक्तीच्या विरोधात प्रचार करणे. यामुळे व्यक्तीला ग्रुप सोडण्याची सायकोलॉजिकल किंमत खूप मोठी वाटू लागते. म्हणजे जर त्या कल्टमधून बाहेर पडण्याचा कोणी विचार करत असेल तर त्याला वाळीत टाकले जाण्याची भीती वाटते आणि तो इच्छा असूनही तो कल्ट सोडू शकत नाही. कल्टचा सदस्य असलेल्या व्यक्तीची स्वतंत्र ओळख कमकुवत होत जाते. त्या कल्टच्या नेत्याला किंवा गुरुला इतकं जास्त महत्त्व दिलं जातं की त्या ग्रुपमध्ये असलेल्या सदस्यांना स्वतःची अशी स्वतंत्र ओळख शिल्लक राहत नाही. स्वतःची ओळख बाळगणे म्हणजे त्या व्यक्तीचा अहंकार असून त्याचा त्याग केला पाहिजे असे शिकवले जाते. इथे ग्रुप आयडेंटिटी आणि पर्सनल आयडेंटिटी एकमेकात मिसळतात. मग त्या ग्रुपवर टीका झाली की ती स्वतःवर झाल्यासारखी वाटते आणि त्यामुळे माणूस आपल्या ग्रुपचं संरक्षण करण्यासाठी तथ्यांशी सुद्धा तडजोड करू शकतो. कल्टला मेंटेन ठेवण्यासाठी भीती आणि गिल्टचा वापर केला जातो. कल्टिश सिस्टीम्समध्ये फक्त प्रेम आणि आकर्षण नसतं, भीतीही असते. गुरुला सोडलंत तर तुमचं नुकसान होईल. तुम्ही आमच्या मार्गावर नाही राहिलात तर तुम्ही चुकीच्या मार्गावर जाल. तुम्ही गुरुचा अपमान केला तर परिणाम भोगावे लागतील. कधी गिल्ट तर कधी भीती दाखवली जाते. गिल्ट आणि भीती यांचा वापर करून त्या व्यक्तीला त्या ग्रुपमध्येच बांधून ठेवलं जातं.
आता प्रश्न येतो, कल्ट इतका पॉवरफुल का असतो? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण अनेकदा विचार करतो, अरे एवढ्या साध्या गोष्टी लोकांच्या लक्षात का येत नाहीत? पण माणसाचं मन इतकं साधं नाही. आपल्याला बिलॉन्गिंग हवी असते, आपल्याला सर्टेनिटी हवी असते, आपल्याला आपल्या आयुष्याला अर्थ हवा असतो. आपल्याला आपल्यासारखे विचार करणारे लोक हवे असतात आणि जेव्हा एखादा ग्रुप या सर्व गरजा पूर्ण करतो, तेव्हा त्याच्याशी इमोशनल अटॅचमेंट निर्माण होऊ लागते. हळू-हळू तो कल्टच तुमची आयडेंटिटी, तुमची ओळख होऊ लागतो आणि आयडेंटिटी धोक्यात आली, की माणूस फॅक्ट्सपेक्षा आयडेंटिटी प्रोटेक्ट करण्याला प्राधान्य देऊ शकतो. आता एक महत्त्वाची गोष्ट, एखाद्या समूहाशी स्ट्राँगली आयडेंटिफाय होणं म्हणजे तो कल्ट आहे असं नाही. एखाद्या धर्माचे अनुयायी असणे, एखाद्या राजकीय पक्षाला समर्थन देणे किंवा एखाद्या गुरूचे किंवा विचारवंताचे विचार आवडणे, एखाद्या कम्युनिटीचा भाग असणे, यापैकी कोणतीही गोष्ट स्वतःहून कल्ट सिद्ध करत नाही. प्रश्न हा आहे, तिथे तुम्हाला प्रश्न विचारण्याची मुभा आहे का? तुम्ही डिसॅग्री करू शकता का? तुम्ही ग्रुप सोडू शकता का? तुमच्या गुरूवर टीका करू शकता का? त्यांनी सांगितलेली माहिती तपासू शकता का? आणि तुमची स्वतंत्र ओळख टिकवून ठेवू शकता का? जर या प्रश्नांची उत्तरं नाही अशी असतील, तर तो कल्ट असण्याची शक्यता जास्त आहे. कल्ट ओळखण्याची एक साधी टेस्ट तुम्ही करू शकता. स्वतःला 4 प्रश्न विचारा. मी या व्यक्तीवर विश्वास ठेवतो, की त्याच्या विचारांना पुरावा आहे म्हणून? दुसरा प्रश्न, माझ्या ग्रुपच्या विरोधात असलेली माहिती मी निष्पक्षपणे तपासतो का? तिसरा प्रश्न, माझ्या गुरूने केलेली चूक मी मान्य करतो का? आणि चौथा प्रश्न, मी जर हा ग्रुप सोडला, या कल्टमधून बाहेर पडलो, तर या कल्टमधील माझे मित्र मला स्वीकारतील का? आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा. आपण सर्वजण सायकॉलॉजिकल बायसेसपासून पूर्णपणे मुक्त नसतो. आपल्याला आपल्या बिलीफ्स आवडतात. आपल्याला आपल्या ग्रुपकडून व्हॅलिडेशन मिळतं. आपण आपल्या विचारांशी इमोशनली अटॅच्ड होतो. आणि म्हणूनच सायंटिफिक टेम्पर म्हणजे फक्त विज्ञानावर विश्वास ठेवणं नाही. सायंटिफिक टेम्पर म्हणजे आपल्या स्वतःच्या विश्वासांवर सुद्धा प्रश्न विचारण्याची तयारी. आपल्याला आवडणारा माणूस चुकीचा असू शकतो. आपल्याला आवडणारी विचारसरणी चुकीची असू शकते. आपला ग्रुप चुकीचा असू शकतो आणि कधी-कधी आपण स्वतःसुद्धा चुकीचे असू शकतो. हे स्वीकारण्याची मानसिक तयारी असेल, तर आपण कल्टिश थिंकिंगपासून बऱ्यापैकी सुरक्षित राहू शकतो.